तर राम राम भावांनो, चला आज सकाळी सकाळी जायचं होतं मला साक्रीला. साक्रीला जायसाठी मी रेडी होत होतो, तसेच मला माझे मित्र भेटल्यानंतर चला म्हणते यांना बाय बाय. चल घरातून निघाल्यानंतर मी नाश्ता केल्यानंतर चला म्हणते आता नाश्ता बिस्ता करू आणि मग निघू आपल्या ट्रिपसाठी. तर नाश्ता बिस्ता करून झाला आणि चला म्हणता आता इथून निघू सीधा आपल्या हायवेला लागल्यानंतर मला सापडलं आमच्या कुलदेवता म्हणजेच पावमाचं मंदिर. मंदिराच्या पाया बिया घेतल्या आम्ही लांबून पडल्यानंतर इच्छापूर गावामध्ये यात्रा भरली होती वाटतं. तर त्याच्यानंतर मी बघली यात्रामध्ये काय मजा वाटली नाही, तर मी काय थांबलो नाही. तिथून आल्यानंतर आपल्या लोकेशनला येऊन मग आता म्हणतं चला यांना बोलाव यांना घेऊ. फोन लावला त्यांना, तो आला मोर घ्यायला, त्याला घेतला आणि चला तर त्यांना घेऊन निघालो डायरेक्ट आम्ही कळवणसाठी निघण्यासाठी आला. चला मोर आला तर एकदम खराब रस्ता लागला. खराब रस्त्याने सगळे धोक्याची आम्ही एक केली. त्याच्यानंतर आम्ही आलो चिराई माता मंदिर म्हणजे त्यानंतर चिराई माता मंदिरमध्ये आल्यानंतर मी लांबूनच चिराई माताच्या पाया बिया पडून म्हणतात चला आता टाईम नाही आपल्याजवळ, लगेच निघायचं आहे. तिकडून लगेच वापस यायचं. तिथून निघितलं मोर बेकार ट्रॉफिक लागले आपल्याला सटाणे गावामध्ये तुफान ट्रॉफिक. डोकं दुखायला लागलं माझं. तिथून ट्रॉफिक जेमतेम पास केली. मोर आल्यानंतर आम्हाला एक नंबर सवतीवर एकदम मन शांत झालं. एकदम मस्तपैकी नदी बिदी काय ब्रिज एक नंबर बाबांनो. मोर धबधबावरती काय ढगं बिगं एकदम थंड वातावरण. मस्तपैकी पुरी मजा आली. मजा घेतली आणि आम्ही तिथून निघालो डायरेक्ट मोर आल्यानंतर आम्हाला झाला पाऊस चालू झाल्यानंतर तर म्हणतं बापरे एक नंबर वातावरण झालं बाबा. आता तर एक नंबर वाटतं डायरेक्ट एकदम कूल एकदम थंड एकदम बेस्ट वाटायला लागलं. मग तिथून मोरमध्ये आपल्याबरोबर ते एक फोर तो काय त्याच्याला आम्हाला शाईटच देऊन नाही लागला बाबा. शाईट दिला ना म्हणून आम्ही डायरेक्ट आमच्या शाईटने हळूहळू चाललो होतो. तिथून आलो डायरेक्ट आमच्या लोकेशनला आल्यानंतर सगळ्या भावांना म्हणतात चला आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना माझ्याकडनं बाय बाय.